आपल्याला आता देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी निघून जावं लागेल. बाई घ्यायची आतमध्ये लेकरांकडे पळत जायची, काश्मीरच्या नदीने पाहायची. भगवंताला म्हणते भगवंता, अरे आम्ही आता देहांत प्रायश्चित्त घेणारच आहोत, पण आम्ही गेल्यानंतर आमच्या लेकरांना भिक्षा कोण वाढेल का? अरे आम्ही गेल्यानंतर यांचा मायबाप तूच आहे. आकाश वाचून आणि तुझ्या वाचून माझ्या लेकरांचा सांभाळ करणारा कुणीच नाही भगवंता. भगवंताला सांगतात भगवंता, त्यावेळेस आभाळ फाटल्यासारखं दुःख झालेलं होतं, डोंगर कोसळल्यासारखं दुःख झालेलं होतं. पण या तिघा भावंडाची जबाबदारी माझ्या सोपवल्यामुळं काय झालं, माझ्या पदरामध्ये या तिघांना टाकल्यामुळं काय झालं, सगळं दुःख घेऊन घ्यावं लागलं. पण आज त्यावेळेस अशी अवस्था झाली आहे, जसं एखादं धरण असेल आणि ते धरण जसं अचानक फुटावं तशी त्या धरणाचं धरण फुटल्यानंतर ते पाणी सायरावर धावती ना, तशी आज माझी अवस्था झाली आहे. आज माझी अशी अवस्था झाली आहे, एखादी वैरणीची पिंडी असेल आणि त्या वैरणीचा पिंडीचा आळा सुटल्यानंतर ते चिपाड जशी रानवळ होतात ना, तशी माझी अवस्था झाली आहे. Ah